सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांची सुनावणी अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. वकील कपिल सिब्बल यांनी संपूर्ण सुनावणीत पक्षांतर बंदी, पक्षांची रचना, घटना आणि पहिल्या 17 आमदारांवरील व्हीपच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित केलं आहे. शिंदे गटाने हा पक्षांतर्गत मतभेद असल्याचा दावा केला असला तरी केवळ नाराजीच्या आधारे मूळ पक्ष आणि चिन्हावर दावा कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन वेगळे घटक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे केवळ आमदारांच्या संख्याबळावर मूळ पक्षांची मालकी ठरवता येत नाही, या युक्तिवादामुळे न्यायालयात चिन्ह गोठवण्याच्या संभाव्य पर्यायांचीही चर्चा सुरू आहे. या प्रकरणात राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग आणि निर्णयाची घटनात्मक वैधता तपासली जात आहे. जून 2022 मधील बंडापासून सुरू झालेला हा कायदेशीर लढा भविष्यातील पक्षफुटीच्या नियमांना नवी दिशा देणारा ठरणार आहे. उद्या बहुसंख्य आमदार वेगळे होऊन मूळ पक्षावर दावा करू शकतात की पक्षाला मान्यता मिळणार, याचा कायमस्वरूपी कायदेशीर निकष या निकालातून स्पष्ट होणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मंडळ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.